महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, संयमी आहे आणि म्हणून राज्य सरकार देखील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करते। मी आपल्याला एवढंच सांगतो, या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांना पराभव दिसू लागलेला आहे। त्यांना वाटत होतं लोकसभेमध्ये ज्या प्रकारे खोटं नॅरेटिव्ह पसरवून संविधान बदलणार, आरक्षण जाणार, हे होणार ते होणार, लोकांमध्ये भीती दहशत निर्माण करून मतं मिळवली, परंतु माणूस एकदा फसतो, पुन्हा पुन्हा फसत नाही आणि म्हणून आता वातावरण पूर्ण बदललं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे। गावागावात, शहरात शहरात, खेड्यापाड्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोहोचली आहे। आता दुर्दैव बघा की या ठिकाणी एक काँग्रेसचा माणूस, काय अनिल काय वडपल्लीवार तिकडे कोर्टामध्ये या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीच्या आडवा झालाय आणि हे कुणाचा कार्यकर्ता आहे, कुणाचा पोलिंग एजंट आहे? हा काँग्रेसने वारंवार महाविकास आघाडीने या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजना रद्द व्हावी म्हणून मुंबई हायकोर्टात पण त्यांनी याचिका केली, ती कोर्टाने फेटाळली। आता इथं नागपूरला याचिका केलेली आहे। याचा अर्थ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनाची धास्ती त्यांनी घेतली आहे, भीती घेतलेली आहे आणि म्हणजे ही योजना बंद व्हावी म्हणून त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू आहे, पण न्यायालय देखील त्यांना, आमच्या लाडक्या बहिणींना न्याय देईल। आणि एवढंच मी सांगतो की त्यांचा उद्देश कळलेला आहे की ही योजना ही बंद व्हावी, बंद करण्यासाठी प्रयत्न करतात। म्हणून माझ्या लाडक्या बहिणी पण या लाडक्या बहीण योजनेमध्ये जो खोडा घालतायत, लाडक्या बहिणी पण त्यांना जोडा मारल्याशिवाय राहणार। उद्धव ठाकरे आता म्हटले की महाराष्ट्रात शिवद्रोही सरकार आहे, त्यांना गेट आउट ऑफ इंडिया करण्याची वेळ आलेली आहे। उद्धव ठाकरे आता म्हटले बरं, म्हणजे त्यांना 2 वर्षापूर्वी गेट आउट महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आहे, त्यांना गेट आउट आणि त्यांची जागा त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि काम अफजल खानी आणि औरंगजेबी करायचं, हे त्यांनी जे केलं आतापर्यंत। शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडणुका लढवायच्या आणि निवडून आल्यानंतर औरंगी कारभार करायचा, अफजल खानी कारभार करायचा। आज मला सांगा की महाविकास आघाडी सरकारमध्ये लेकी बाळी सुना सुरक्षित होत्या का? ते नवनीत राणाला जेलमध्ये टाकलं, कंगना रनावतचं घर तोडलं, ते मलिष्काचं तिला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, किती महिलांवर अन्याय केला महाविकास आघाडी सरकारमध्ये। आणि म्हणून शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा यांना किती अधिकार पोचतो मला माहीत नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नये एवढीच माझी विनंती। आज जो आंदोलन चल रहा है महाविकास आघाड़ी का, क्या कहेंगे उस पर? देखिए, ये आंदोलन जो है ये छत्रपति शिवाजी महाराज जी के जो प्रतिमा है वो दुर्घटनाग्रस्त हुई, ये बहुत ही दुखद बात है। ये हमारे लिए बहुत ही संवेदनशील बात है। तमाम महाराष्ट्र के शिव भक्त जो है उनके लिए ये बहुत ही भावनिक मुद्दा है। और छत्रपति शिवाजी महाराज ये हमारे लिए राजकीय मुद्दा नहीं हो सकता है, ये हमारे लिए अस्मिता और श्रद्धा का विषय है। लेकिन हुई है घटना, वो दुर्भाग्यपूर्ण है, वो दुर्दैवी है, दुखद है, लेकिन उसकी राजनीति करना उससे ज़्यादा दुखद है, दुर्दैवी है। वो आज विपक्ष कर रहे हैं। मैंने अभी वीडियो दिखाया है, ये कर्नाटक का वीडियो है, उसमें छत्रपति शिवाजी महाराज जी का प्रतिमा वो तोड़ने के लिए 2-2 जेसीबी लाए गए।